नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये नंदिनी आणि मानिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात. इतक्यात आशाताई तिथे येते आणि नंदिनीला सांगते की आनंद निवासच्या रेखाताई आलेल्या आहेत. तर नंदिनी आता बाहेर निघून जाते आणि रेखाताईला बघून म्हणते, अहो रेखाताई, कशा आहात तुम्ही? तर तेव्हा रेखाताई सांगते, मी तर बरी आहे. आणि तू कशी आहेस? तर तेव्हा नंदिनी विचारते, तुम्ही बऱ्याच दिवसानंतर कामावरती रुजू झालात? तर तेव्हा रेखाताई सांगू लागते, अगं तुला तर माहिती आहे ना, माझ्या लहान भावाचं बाळ, तूच तर जीव वाचवलास ना त्याचा. त्याच्याच व्यापामध्ये अडकलेले होते. तर नंदिनी विचारते, बरं आता बाळ ठीक आहे का? तर तेव्हा रेखाताई सांगू लागतात, हो आता सगळं काही ठीक आहे. आणि मी आता घरी आलेली आहे कारण तुझ्या खूप महत्वाच्या सह्या राहिलेल्या होत्या. आणि आपल्या आनंद निवासला ज्यांनी डोनेशन दिलेलं आहे ना, त्यांना सुद्धा मेल करायचा होता की त्यांचे पैसे कसे वापरलेले आहेत ते. मग म्हटलं मी या साईडला आलेलेच होते, तर म्हटलं तुझ्या सह्या घेऊन जाव्यात. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते, बरं ठीक आहे, ईमेल्स मी करते, मला फक्त एकदा तुम्ही नावं सांगा. तर तेव्हा रेखाताई नावं सांगू लागते. म्हणते एक मकरंद पाटील, विजय साळुंखे आणि सुरेश बेडेकर. तर आता हे नाव ऐकल्यानंतर नंदिनी थोडीशी दचकते, कारण जीवाच्या तोंडून सुद्धा तिने हेच नाव ऐकलेलं असतं. आणि तेव्हा तिला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस जीवा म्हणालेला असतो की मी उद्या जेव्हा हे प्रेझेंटेशन देईन ना, तेव्हा मिस्टर सुरेश बेडेकर इम्प्रेस झालेच पाहिजेत. तर नंदिनी आता रेखाताईला म्हणते, सुरेश बेडेकर, बघू देत इकडे दे फाईल, असं म्हणून ती फाईल हातामध्ये घेते. तर तेव्हा फाईल देता देता रेखाताई सांगू लागते, त्यांनीच आपल्या आनंद निवासला कोविडच्या वेळेस फार मोठी देणगी दिली होती आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठं डोनेशन दिलेलं आहे त्यांनी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो आलंय माझ्या लक्षात, बरं ठीक आहे, मी सगळ्यांना फोन करते आणि मी आधी फाईल वाचते आणि मग सह्या करून पाठवते, ठीक आहे? तर तेव्हा रेखाताई सांगते, ठीक आहे नंदिनी, मी आता निघते कारण आनंद निवासची खूप सारी कामं पेंडिंग राहिलेली आहेत. तर नंदिनी म्हणते, नाही नाही अजिबात नाही, मी चहा करणार आहे, चहा घ्यायचा मग जायचं. तर तेव्हा रेखाताई सांगू लागते, नाही नाही नंदिनी थांब, चहासाठी मी परत कधीतरी येते. एक तर मी खूप उशिरा जॉईन झालेले आहे आनंद निवासला, आधी कामं उरकून घेते, असं म्हणून ती आता सांगून तिथून निघून जाते. तर आता रेखाताई निघून गेल्यानंतर नंदिनी मनात म्हणते, सापडले हे बेडेकर, तरी म्हटलं कुठेतरी ऐकलेलं होतं हे नाव, असं म्हणून ती आता परत ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि ती त्यांना फोनच लावते. आणि फोन लावल्यानंतर त्यांना विचारते, हॅलो तुम्ही सुरेश बेडेकर बोलता का? आणि म्हणते, नमस्कार सर, मी नंदिनी बोलते, मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं आणि थोडं पर्सनल काम होतं सर, असं सांगून ती आता तिथून बोलत बोलत तिथून निघून जाते. आणि नेमकं तिच्या मागे रम्या येऊन उभी राहिलेली असते आणि तिने ते नाव ऐकलेलं असतं आणि ती मनात म्हणते, म्हणजे आमचे क्लायंट सुरेश बेडेकर हिच्या ओळखीतले आहेत तर. आणि ती आता मनात म्हणते की नंदिनी, तू आणि तुझ्या बहिणीने माझं हसू चोरलेलं आहे आणि खूप त्रास दिलेला आहे तुम्ही. आता जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल ना, तेव्हा तेव्हा तो त्रास मी तुम्हाला परत करणार. पण यावेळचा त्रास परत तुला ना विथ लव जीवा असणार आहे, तयारीत राहा, असं ती सर्व काही मनात बडबडत असते. आणि आता इकडे त्यांनी परत काव्य आणि पार्थ मधला सीन दाखवलेला आहे. तर काव्य आता पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्याला सांगते, कॉफी आणलेली आहे देशमुख. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो थँक्यू आणि म्हणतो, माझ्यासाठी आज खूप अभिमानाचा दिवस आहे कारण आज माझा लहान भाऊ त्याचं पहिलं प्रेझेंटेशन देणार आहे. मला खूप आनंद होत आहे आणि मी आज खूपच एक्साइटेड आहे. असं वाटत असेल ना तुम्हाला, पण माझं ते नेहमीच आहे, असं तो एकटाच बडबड करत असतो. पण काव्य तर वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते आणि ती थोडी टेन्स दिसत असते. तर पार्थ पुढे बोलू लागतो, आम्ही पवार चाळीत राहायचो आणि तिथे जर एखादी स्पर्धा असेल आणि जर जीवाने सहभाग घेतलेला असेल तर एक्साइटमेंट ना त्याच्यापेक्षा माझी जास्त असायची. आणि 10वीच्या रिझल्टच्या वेळेला सुद्धा असंच होतं, त्याने कायम जिंकावं हीच इच्छा असते माझी. त्याने काही जिंकलं, त्याने काही मिळवलं तर मी सुपर पॉवर फील करतो आणि तसं आज सुद्धा होणार आहे. असं तो सर्व काही बडबड करत असताना आता त्याच्या लक्षात येतं की काव्याचं तर त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि आता पार्थ तिच्या जवळ येतो आणि तिच्याजवळ बसून तिला विचारतो, अहो काव्या, मी एकटाच बडबड करतोय, तुम्ही काही रिॲक्टच होत नाही आहात, काय झालंय? तर तेव्हा काव्या ती गोष्ट जरा सांगायचं टाळते. तर पार्थ तिला म्हणतो, हे बघा, कसलं तरी टेन्शन आहे तुम्हाला आणि तुम्ही चिंतेत दिसताय. तर काव्या म्हणते, पार्थ, आज तुम्ही आनंदित आहात, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू जाणार तर नाही ना, याची राहून राहून मला भीती वाटते. तर पार्थ विचारतो, म्हणजे काय होतंय? तर आता यांच्या दोघांच्या मधलं बोलणं इकडे चालू असतं आणि आता इकडे त्यांनी परत रम्या आणि वसू मधला सीन दाखवलेला आहे. रम्या वसूला म्हणत असते, उद्या मंथ एंड आहे आई, जेव्हा
देवाला ऑफिस जॉईन करून उद्या 1 महिना पूर्ण होईल. तर वसू सुद्धा म्हणते अगं हो ग, चक्क 1 महिना काढला की त्याने ऑफिसमध्ये. पण मला सांग रम्या, आज त्याचं ते मोठं प्रेझेंटेशन आहे ना? तर रम्या म्हणते हो, आणि त्याला हे प्रोजेक्ट नक्कीच मिळणार. असं तिने बोलल्यानंतर वसूला थोडासा धक्का बसतो आणि ती काय असं तिला विचारते. तर रम्या लगेचच पुढे सांगते काळजी करू नकोस आई, हे प्रोजेक्ट त्याला मिळाल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या नंदिनीची वाट लागणार आहे. तर वसू आता खुश होते आणि तिला विचारते एक मिनिट रम्या, तू नक्की काहीतरी केलेलं आहेस, काय केलेस ते सांग. तर रम्या तिला म्हणते अगं आई, तुला सस्पेन्स आवडत नाहीत का? तर वसू तिला म्हणते मला सस्पेन्स आवडत नाहीत, आणि आपल्या आयुष्यामध्ये काय कमी सस्पेन्स आहेत का रम्या? एक मोठं सस्पेन्स आहे, काव्याचा पास्ट काय होता, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे ते, आणि ते तर कोडं उलगडतच नाहीये. आणि थोडं थांबून ती म्हणते तिच्या लक्षात आल्यावर अगं तू त्या आज हॅकरला फोन करणार होतीस, त्याचं काय झालं? तर रम्या तिला म्हणते अगं मी कुठे कुठे पुरे पडू, त्या हॅकरशी पण मीच बोलायचं, ऑफिसमध्ये सुद्धा मीच जायचं, आणि तू घरी असतेस ना, आणि ती काव्या सुद्धा घरीच असते. मग घरातल्या घरामध्ये डिटेक्टिव्ह गिरी करून जरा तू तिच्या पास्ट बद्दल काहीतरी शोधून काढ. तर वसू तिला म्हणते मग असं करू का, मी काव्याला जाऊन विचारू का काय ग बाई तुझा पास्ट काय होता? अगं मी कोणाशी बोलणार आहे तिच्याबद्दल या घरामध्ये? तर रम्या आता तिला सांगते अगं तिची ती दीडशानी मैत्रीण आहे ना अनिशा, तूच सांगितलं होतंस मला आणि तूच विसरलीस का? अगं खूप इझी कॅच आहे. अगं तुला माहिती आहे का, मी तुला सांगितलं होतं कॅफे तक्ष बँड्रा, मी तिच्याकडूनच काढलं होतं हे. आणि तसंच तू सुद्धा बिंदास्त जाऊन विचार, काव्याच्या पास्ट बद्दल काही ना काहीतरी डिटेल्स आपल्याला तिच्याकडून नक्की सापडतील. तर वसू सुद्धा आता तिला सांगते हो हो ठीक आहे मी बघते, बोलून बघते तिच्याशी, असं म्हणून आता या दोघी हसू लागतात. तर आता इकडे परत त्यांनी पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. पार्थ आता परत विचारतो सांगा ना, माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे काय, आणि काव्या काही टेन्शन आहे का तुम्हाला? थांबा मी खारुताईंनाच फोन करून विचारतो, असं म्हणतो चटकन उठतो आणि मोबाईल घेऊन अनिशाला फोन लावतच असतो. तर तेव्हा काव्या आता त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते खूप आठवण येते का खारुताईची, असं म्हणते रागारागाने त्याच्याकडे जाते. तर तेव्हा पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो मला ना तुमचा हा लुक खूप आवडतो, आणि नॉर्मल भाषेत याला जेलस फील होणं म्हणतात. आणि एखादा माणूस केव्हा जेलस फील करतो माहितीये का? तर काव्या त्याला केव्हा असं विचारते. तर पार्थ तिला म्हणतो तुम्ही ना खूप लबाड आहात काव्या, उत्तर माहितीये तुम्हाला, पण तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचं आहे. पण मी सुद्धा देशमुखांचा बोका आहे, जेलस फील केव्हा होतं आणि का होतं हे मी तुमच्याच तोंडून ऐकणार आणि वाट बघेन मी. तर असं तो बोलत असताना काव्या त्याला म्हणते अहो तुमचं इथं काय चाललेलं आहे, मला तर खूप टेन्शन आलेलं आहे देशमुख, तुम्ही गप्प बसा. तर पार्थ तिला म्हणतो अहो तेच तर विचारतोय मगाचपासून मी, कसलं टेन्शन आहे, काय होतंय? तर काव्या आता सांगते माझ्या प्रिलिम्सचा रिझल्ट, असं तिने म्हटल्या पार्थ मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो अहो परीक्षा दिली आहे म्हटल्यानंतर रिझल्ट तर येणारच ना काव्या, त्यात काय आहे एवढं? तर काव्या त्या टेन्शन मध्ये विचारते मी क्लिअर करीन ना प्रिलिम्स. तर पार्थ परत हसू लागतो आणि म्हणतो अहो हे काय बोलताय तुम्ही? तर काव्या म्हणते अहो तुम्हाला हसायला येते देशमुख, मला इथं टेन्शन आलेलं आहे आणि तुम्ही काय हसताय, जा तुम्ही, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो तुम्ही काय बोलताय, प्रिलिम्स क्लिअर करेन का नाही, तुम्ही प्रिलिम्सच नाही तर मेन्स सुद्धा क्लिअर कराल. तर काव्या म्हणते जाऊ दे हो, उगीच तुम्ही झाडावर चढवू नका मला. तर पार्थ तिला म्हणतो काव्या मी तुम्हाला खोटे होप्स देईन असं वाटते का तुम्हाला? तर काव्या आता त्याला विचारते इतका कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला माझ्यावरती? तर पार्थ सांगतो हो स्वतःपेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या नोट्स बघितलेल्या आहेत, पुस्तकामध्ये ना असं बारीक अक्षरामध्ये लिहून ठेवलेलं होतं. हा मला काही कळलं नाही, पण मला एक गोष्ट कळाली आहे की तुम्ही खूप डेडिकेटेड आहात. सो स्वतःवरती डाऊट घेऊ नका, उद्याचा रिझल्ट कमालच असणार आहे. तर काव्या त्याला म्हणते थँक्यू. आणि मला जेव्हा जेव्हा टेन्शन येतं ना कसलं तरी आणि मी अशी लो फील करत असेन तेव्हा तुम्ही मला पॉझिटिव्हिटी देता, ज्याने मला हळूहळू नॉर्मल वाटायला लागतं आणि लगेच बरं वाटायला लागतं खरं तर, त्यासाठी थँक्यू. असो बोला मी काय करू तुमच्यासाठी बोला. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो तुम्ही नेहमी हसत राहा आणि फिसकारत
राहा. बरं ठीक आहे, मला माझा कोट द्याल का? असं त्यानं विचारल्यानंतर काव्या लगेचच उठते आणि पार्थचा कोट आणायसाठी जाते. तर तेव्हा पार्थ परत आरशासमोर उभा राहतो. इतक्यात काव्या कोट घेऊन येते. तर पार्थ तिला म्हणतो, द्या द्या, इकडे द्या. तर काव्या आता त्याला म्हणते, वळा वळा बरं. तर पार्थ आता वळतो. तर काव्या म्हणते, आता हात वर करा. आणि चक्क काव्या आता पार्थला कोट घालते. आणि परत पार्थ इकडे तिच्या बाजूने वळल्यानंतर त्याचा कोट व्यवस्थित सुद्धा करू लागते आणि त्याच्या कोटचं बटन सुद्धा लावून देते. तर पार्थ खूपच खुश झालेला असतो आणि तिच्याकडे एकसारखा तो बघत असतो. तर काव्या सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते आणि ते छान असा मस्त सीन दाखवलेला आहे त्यांनी प्रेक्षकांनो. तर दुसरीकडे आता जीवा छान वगैरे असं तयार होऊन गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो आणि तो बाप्पाला म्हणतो, देवा मी तुझ्याकडे सारखं फारसं काही मागत नाही, कारण न मागताच तू मला खूप काही दिलेलं आहेस आणि आज फक्त एवढंच कर की माझ्या मनामधल्या भीतीला जिंकू देऊ नकोस, असं तो प्रार्थना करत असतो. तर तेव्हा मागून मानिनी येते आणि त्याला म्हणते, नाही नाही, तुझी भीती जिंकणार नाही. का माहितीये? कारण माझा हा जीवा जे काही करतोय ना ते मनापासून करतोय. म्हणजे मनावर दगड ठेवून कामाला जाणारा जीवा आणि आज बघता बघता त्याच कामाने झपाटून गेलेला पाहते ना मी. हा जो बदल तुझ्यामध्ये झालेला आहे ना तो जिंकवेल बघ तुला. तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथं आलेली असते आणि ती म्हणते, मी जे बोलणार होते ना ते आईच बोलल्या आणि अगदी परफेक्ट सांगितलं त्यांनी. आणि मानिनी म्हणते, तुम्ही बरोबर बोललात आई. तर जेव्हा म्हणतो, जगातल्या सगळ्या आयांना त्यांच्या मुलाबद्दल हे असंच वाटतं की त्यांचं मूल जिंकणारच. तर नंदिनी म्हणते, फक्त आईलाच नाही तर बायकोला सुद्धा असंच वाटतं की आपला नवराच मैदान मारून येईल. तर मानिनी म्हणते, आणि माझ्या या नंदिनीच्या जीवाने फक्त आनंदच नाही तर अख्खं आनंद निवास जिंकून आणलेला आहे. मग काय हे प्रेझेंटेशन तर काय किस खेत की मुली, हो की नाही मुली, असं ती नंदिनीला विचारते. तर जेव्हा तिला म्हणतो, अगं एकदम वाईट होता. तर मानिनी त्याला एक फटका मारते. तर तेव्हा जेव्हा त्या दोघींना म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही भोळ्या आहात का आशावादी आहात, पण ठीक आहे, मला ना सध्या भाबड्या आशेचीच गरज आहे. तर नंदिनी म्हणते, होईल हो जेव्हा, सगळं काही ठीक होईल. ती काव्या सुद्धा तुमच्यासारखीच आहे, टेन्शनने जीव अर्धा होतात तिचा. आणि बरं ठीक आहे, हे घ्या तुम्ही दही साखर घ्या, असं म्हणून त्याच्या हातावरती दही साखर ठेवते आणि सांगते, येताना मिठाई घेऊन या, कारण मला माहिती आहे आजचा दिवस तुमचाच आहे. प्रेझेंटेशन तर छानच होईल, पण जर भीती वाटली तर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. भीती वाटली ना की डोळे घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, मग बघा कशी जादू होते ते. तर जेव्हा म्हणतो, अरे वा, आता चकाचक बाईने आयडिया दिली आहे म्हटल्यानंतर वर्क तर होणारच. तर नंदिनी म्हणते, होणार, नक्की होणार. तर नंदिनी त्याला म्हणते, अरे वा वा, आता इतका वेळ आई धीर देते तर त्यावरती विश्वास बसला नाही आणि बायकोने जरा समजावलं तर लगेच आपलं थँक्यू असं म्हटल्यानंतर जेव्हा मोठ्याने हसू लागतो आणि मानिनीला म्हणतो, आई आशीर्वाद दे. तर मानिनी त्याला म्हणते, काही नाही, आशीर्वाद वगैरे काही नको, माझा बायकोचाच आशीर्वाद घे, पड तिच्या पाया, असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा खरंच नंदिनीच्या पाया पडत असतो तर नंदिनी त्याला म्हणते, अहो काय करताय तुम्ही. तर तेव्हा आता मानिनी पण मोठ्याने हसू लागते आणि जीवा सुद्धा हसू लागतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे काय करतोयस, बायकोच्या पाया पडायचं नसतं, तिला मिठी मारायची असते, ते सुद्धा प्रेमाने. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बरं ठीक आहे, असं म्हणतो नंदिनीला मिठी मारायला चाललेला असतो. तर नंदिनी परत त्याला थांबवते आणि लाजू लागते. तर मानिनी म्हणते, अरे वेडाच झालायस नुसता, हे घे, ऑल द बेस्ट, असं म्हणून टिफिन त्याच्या हातामध्ये देते. तर जीवा आता तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, दादा ना कधीपासून पार्किंग मध्ये वाट बघत असेल, मला निघायला हवं, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर त्यानंतर लगेच त्यांनी इकडा ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे. आता जेव्हा प्रेझेंटेशन साठी तयार असतो आणि तिथे पार्थ आणि रम्या सुद्धा असतात. इतक्यात आता विक्रम ते सुरेश बेडेकर कोण असतात अखेर त्यांना इथे त्यांनी दाखवलेला आहे. त्यांना घेऊन तो येतो आणि त्यांना म्हणतो, हा आमच्या ऑफिसचा कॉन्फरन्स हॉल आहे, असं म्हणून तो त्यांना वेलकम करतो. आणि त्यानंतर तो आता म्हणतो, मी तुमची सगळ्यांची ओळख करून देतो. आणि तो पहिल्यांदा पार्थची ओळख करून देतो. म्हणतो, हा पार्थ देशमुख, माझा थोरला मुलगा आणि माझा राईट हँड आहे हा. आणि त्यानंतर रम्याची सुद्धा ओळख करून देतो. म्हणतो, ही रम्या आहे आणि हा माझा धाकटा मुलगा आहे, यंग, टॅलेंटेड आणि हुशार, जीवा देशमुख. तर तेव्हा सुरेश बेडेकर म्हणतात, अच्छा अच्छा, असं आहे का, म्हणजे तू जीवा आहेस तर. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर म्हणजे ते थोडं त्याच्याकडे बघून स्माइल करतात. तर जीवा मनात म्हणतो, हे मला कसं काय ओळखतात. तर तेव्हा आता विक्रम म्हणतो, ठीक आहे, सो जीवा आता प्रेझेंटेशनला सुरुवात करा. आणि तेव्हा आता हे सर्वजण बसतात
आणि तेव्हा जीवा मात्र त्याच्या विचारातच असतो की हे मला ओळखतात कसं काय. आणि तेव्हा आता ते सुरेश बेडेकर थोडंसं जीवाकडे बघतात आणि परत विक्रमकडे बघून थोडंसं विचारतात नेमकं काय चाललेलं आहे. तर तेव्हा आता रम्या जीवाला थोडंसं त्याच्या विचारामधून बाहेर काढते आणि त्याला म्हणते, अरे जीवा प्रेझेंटेशन देतोयस ना? तर जीवा म्हणतो, हो हो देतोय देतोय असं म्हणून तो आता प्रेझेंटेशन द्यायसाठी पुढे जातो आणि तो खूप घाबरलेला असतो आणि घाबरत घाबरत तो बोलत असतो, सो माझ्याकडे मिस्टर बेडेकरांसाठी एक उत्तम प्लॅन आहे असं म्हणून तो खूप घाबरलेला असतो आणि आता रुमाल काढून तो घाम सुद्धा पुसू लागतो आणि त्याचे हात सुद्धा कापत असतात आणि तो परत एकदम शांत होऊन जातो आणि त्याच्या तोंडामधून शब्दच फुटेनासे होत असतात आणि त्याला आता प्रेक्षकांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याच्या हातून आनंद निवास चुकून निघून गेलेलं असतं आणि ते नंदिनीला कळालेलं असतं. तर तेव्हा नंदिनी त्याला त्यावेळेस म्हणत असते की तुमच्यामुळे आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही ज्या कागदाच्या तुकड्यावरती सही केली ना आणि तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे हे तुमच्या लक्षात कसं काय नाही आलं आणि तुम्ही ते का नाही बघितलं. आणि त्यानंतर पार्थ त्याला म्हणालेलं असतो की आठवणी विकून मिळवलेलं फार काळ टिकत नसतं जीवा. आणि त्यानंतर विक्रम त्याच्यावरती ओरडलेला असतो की मेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत मिळत नसतो कधी. आणि असं ते सर्व काही त्याला आठवत असताना त्याचे हात परत कापू लागतात आणि त्यानंतर तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस विक्रम त्याला म्हणालेला असतो की उद्यापासून तू ऑफिसला यायचा आहेस. आणि त्यानंतर तो आशिषच्या अंगावरती गेलेला असतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला म्हणालेला असतो की काय बोललास तू नंदिनी बद्दल. आणि तेव्हा आता रम्या त्याला हाक मारते, अरे जीवा. तरी सुद्धा जीवा अजून डोळे घट्ट बंद मिटून तो तसाच उभा असतो. आणि तेव्हा आता नंदिनीचे क्षण त्याला आठवू लागतात की जर भीती वाटली ना की डोळे घट्ट मिटायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. मग बघा कशी जादू होते ते. आणि तेव्हा तो डोळे घट्ट मिटून उभाच असतो आणि त्याला आता नंदिनीचा चेहरा त्याच्या समोर दिसू लागतो आणि त्यानंतर तो आता चटकन डोळे उघडतो. तर आता रम्या त्याला विचारते, अरे जमेल ना तुला? तर तेव्हा पार्थ तिच्याकडे रागाने बघतो. तर तेव्हा आता जीवा एकदम असा फ्रेश होतो आणि एकदम चीअर अप होतो आणि एकदम फुल ऑन मूड मध्ये येतो आणि तो म्हणतो, सॉरी सॉरी. आणि आकाशामध्ये उंच विमान उडवताना पायलटला आधी जे वाटतं ना तेच मला सुद्धा आता वाटत होतं. सो सॉरी एव्हरीवन. कम अगेन बेडेकर प्रोजेक्ट. सरांना ज्या जागी त्यांचं फार्म हाऊस बांधायचं आहे ती जागा 1 एकरची आहे आणि ती नॉन ॲग्रिकल्चर लँड आहे आणि त्यापैकी 5,000 स्क्वेअर फीट वरती सरांना त्यांचं घर बांधायचं आहे आणि राहिलेल्या जागी आपण फ्लावर गार्डन बांधणार आहोत असं म्हणून तो एकदम कॉन्फिडंटली बोलू लागतो. आणि तेव्हा विक्रम आणि पार्थ सुद्धा इम्प्रेस होतात. तर सुरेश बेडेकर तर ऑलरेडी इम्प्रेस झालेलेच असतात. आणि त्यानंतर आता जेव्हा एक एक स्लाइड सुद्धा दाखवू लागतो आणि त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये त्यांना माहिती देऊ लागतो. आणि आता रम्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो इथे. तर तोपर्यंत आता इकडे त्यांनी अनिशा आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. या दोघी सुद्धा छान असा फेस मास्क लावून झोपलेले असतात. तर तेव्हा अनिशा काव्याला म्हणत असते, काय ग मला काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत रिझल्ट खूप टेन्शन आलेलं आहे आणि आता अचानक तुला काय झालं? अगं कोरियन मास्क वगैरे लावून पडलेली आहेस माझ्या बाजूला, टेन्शन फ्री एकदम आणि टेन्शन गेले वाटतं तुझं. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं अनिशा मी काव्या पार्थ देशमुख आहे. काव्या पार्थ देशमुखला जगातली कुठलीच भीती वाटू शकत नाही. हे बघ पार्थ देशमुख जसे टॉपचे आर्किटेक्ट आहेत की नाही तशीच मी सुद्धा आपल्या प्रिलिम मध्ये टॉप करेन बघच तू. असं सांगून ती तिथून उठते आणि जाऊन आपला फेस मास्क काढते आणि म्हणते छान ग्लो आलेला आहे ना कोरियन मास्क मुळे. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते, हा ग्लो काही मास्क मुळे आलेला नाहीये, तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे आलेला आहे असं म्हणून ती हसू लागते. तर काव्या आता तिच्या जवळ जाऊन परत बसते आणि तिला म्हणते, अनिशा झालं का तुझं परत सुरू? असं म्हणून ती तिचा सुद्धा मास्क काढते. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते, तुझं काय असतं ग, नेहमी जवळ येऊन तू लांब जातेस, मनात तर आहे पण ओठावरती आणायचं नाहीये ना. तर काव्या तिला म्हणते, अनिशा काहीही नाहीये माझ्या मनात. तर अनिशा तिला म्हणते, चल चल मला नको गंडवू. तर काव्या म्हणते, अगं मी खरं सांगते अनिशा. तर तेव्हा अनिशा म्हणते, हो का, बरं ठीक आहे चल मग आपण रॅपिड फायर खेळूयात. तर काव्या तिला म्हणते, अगं तुला बाकी काही उद्योग नाही आहेत का? तर तेव्हा अनिशा लगेचच गेम सुरू करते, म्हणते आभाळ. आणि तिला म्हणते, बघा आता गेम सुरू झालेला आहे असं म्हणून ती पटकन आभाळ म्हणते. तर काव्या म्हणते पक्षी. तर अनिशा म्हणते ढग. तर काव्या सांगते पाऊस. तर अनिशा परत विचारते, खाणं.
तर काव्या म्हणते पाणीपुरी. तर तेव्हा अनिशा विचारते विश्वास. तर काव्या सांगते नंदिनी ताई. तर तेव्हा अनिशा विचारते मैत्री. तर काव्या म्हणते अनिशा. तर तेव्हा आता अनिशा पटकन विचारते प्रेम. तर काव्या लगेचच सांगते पार्थ. आणि असं तिने सांगितल्या अनिशा लगेचच असं म्हणू लागते आणि तिने बरोबर रॅपिड फायर खेळून तिची चोरी पकडलेली असते आणि म्हणते बघ तुझ्या मनातली प्रेमाची जागा तू पार्थ जिजूंना कधीच देऊन टाकलेली आहेस. आता तरी मान्य कर. अगं प्रेमाची कबुली दे काव्या. हे बघ हे वर्ष सुद्धा संपत आलेलं आहे. डिसेंबर आहे ना तो धमाकेदार झाला पाहिजे. चल आलेच मी असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि काव्या तर आता त्या विचारात पडलेली असते. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सुरेश बेडेकर खूप इम्प्रेस झालेले असतात जीवावरती आणि त्याला म्हणतात मिस्टर जीवा देशमुख मी तुमची आयडिया विकत घेतोय. आणि तेव्हा विक्रम आणि पार्थ सुद्धा जीवावरती जबरदस्त इम्प्रेस झालेले असतात. तर इकडे घरामध्ये नंदिनी लगेचच मानिनीला सांगते आनंदाची बातमी आहे. जीवांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलेला आहे. आणि असं सांगून झाल्यानंतर मानिनी लगेचच नंदिनीला मिठी मारते आणि ती सुद्धा खूप खुश होते. तर इकडे काव्या अनिशाला सांगते आले मी ताईला मदत करून असं सांगून ती आता तिथून निघून जाते. आणि बरोबर त्या संधीचा फायदा घेऊन वसू लगेच अनिशाच्या जवळ येते आणि तिला बघून मनात म्हणते आता हिच्याकडून ना मी सगळी माहिती बरोबर काढून घेते. तर दुसरीकडे आता रम्या तिचं नाटक चालू करते आणि ऑफिसमध्ये ती एका कलिग सोबत बोलत असते आणि तिने त्या कलिगला सांगितलेलं असतं की हे सगळं काही नंदिनीमुळे झालेलं आहे. तर तो कलिग रम्याला म्हणतो नंदिनी मॅडममुळे जीवा सर जिंकले. तर तेव्हा रम्या त्याला म्हणते स्वतःच्या हिमतीवरती त्याने काहीच नाही केलेलं. बायकोच्या मेहरबानीमुळे मिळालेलं आहे असं ती सांगते आणि म्हणजे जीवाला ते ऐकायला यावं अशा पद्धतीनेच ती बोलते आणि तेव्हा जीवाला ते ऐकू सुद्धा येतं आणि ते ऐकल्यानंतर जीवाला तर खूप धक्का बसतो आणि तो मनामध्ये राग करू लागतो आणि म्हणतो ऍक्च्युली म्हणजे असं आहे का नंदिनीमुळे मला हे प्रोजेक्ट मिळालं. आणि त्याला आता नंदिनीचा खूप राग आलेला असतो. तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.